हे दोघं कुठे गेले? सेपरेट बोलायचं असेल काहीतरी. हा जाऊ दे पोरांना. घ्या तोंड गोड करा. घ्या. सुपारी फुटली. आता आम्ही लागतो तयारीला. हा आणि तुम्ही अधिपतींच्या वडिलांचं वागणं काही मनावर घेऊ नका. आजारी असतात ते. तसे खोलीतून बाहेर येत नाहीत. पण काय आता पोराचं लग्न ठरलंय त्यामुळं राहवत नसल. बाकी काही नाही. काय झालंय त्यांना? तसं नाही, असं काही नाही. पण म्हणजे बरीच दुखणी आहेत. बीपी आहे, शुगर आहे आणि बरंच काय काय आहे. आम्हाला त्याची नावं पण माहित नाहीत. त्यांचं औषध पाणी चालू आहे. पण त्यांची परिस्थिती लई काही बदलणार नाही असं डॉक्टर म्हणालेत. पण काय आम्ही तरी पण त्यांना वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवत असतो. त्यांचे उपचार चालू ठेवत असतो. हा आणि आणखीन एक, ते सगळ्या ईदीत असतीलच असं काही नाही. म्हणजे त्यांची तब्येत कशी काय असेल त्याप्रमाणे आपण काय ते बघू. पण म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतो ते असतीलच विधीला असं काही नाही. पण आपलं जे काही ठरलंय ते सगळं करू. काय वेळ तसा कमी आहे. ये अक्षता ये. बस. मॅडम झालं असेल तर आम्ही निघू का? आता जेवणच जा. जेवणाची वेळ झाली आहे. थँक्यू मॅडम. पण जेवण नको. हो आम्ही निघतो आता. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला समजून घेतलं. हे बघा, आमच्या परीने जेवढं होईल ना तेवढं आम्ही करू. ऐका आता, आम्ही बी आई म्हणतोय तुम्हाला. तुम्ही का असा औपचारिकपणा करताय? हा दादाजी गाडी काढ. या. मास्तरीनबाई, हे बघा एकच सांगतो, आमच्या आईसाहेबांना नाड्याला जाऊ नका मास्तरीनबाई. ते धाडस मी बी माझ्या आयुष्यात कवा केलं नाही, तुम्ही बी करायला जाऊ नका. बघा ह्यो लास्ट चान्स आहे. खरं काय ते सांगा की. मी वचन देतो तुम्हाला, तुमच्या मनाविरुद्ध काही सुद्धा मी होऊ देणार नाही. पण एकदा का आपल्या डोसक्यावर अक्षदा पडल्या, तुमच्या गळ्यात डोरलं पडलं, आपले 7 फेरे झाले ना, मग माझी बी कमिटी चालू होत्या. मग 7 जन्म मी बी हे नातं तोडू शकत नाही. मग तुम्ही काय पण बोलला तर मग मी मागं हटणार नाही मास्तरीनबाई. आत्ताच बोला. जन्म, जन्म असा शब्द आहे आणि कमिटी म्हणजे समिती. तुम्हाला कमिटमेंट असं म्हणायचं. 7 जन्मांची कमिटमेंट आहे. हे असंच जर का अजून काही वेगळं बोलायचं असेल तर ही शेवटची संधी आहे, हे मी तुम्हाला सांगायला लागलो. हे तुम्ही ध्यानात घ्या. झालं ना तुमचं सांगून इंग्रजीतून लास्ट चान्स वगैरे? मग 7 जन्म तर 7 जन्म. ठीक आहे. काय बैठक झाली? हो ना, 1 तारीख फिक्स झाली. हो. आता आता आपण काय करायचं? सोंगट्या खेळायच्या. एक्सक्यूज मी. हो करा काहीतरी. काय काहीतरी करा. मी एवढं साखरपुड्यात केलं ना, तुम्ही मस्त घरी बसून होतात. आता तुम्ही करा काहीतरी. माझी साथ आहे ना तुम्हाला. पण काय करायचं? हे लवकर भेटा तुम्ही, सांगतो काय करायचं. हां चालेल. अगरबत्ती, बाबा हे जरा सेंटर झाले का बघा बरं एकदा. हो हो झालंय की. अहो सामानाची यादी वाचा बरं. काय काय लिहिलंय तुम्ही? हा हे बघ, हा नारळ, सुपारी, अगरबत्ती, वाती, धूप, गुळाची ढेप लिहा. हो. अरे वा इरा, आता जास्त दगदग करू नकोस. मी शाळेतून आले की बाकीचे आरास करते. ठीक आहे? हा लाया फुलाणे मग. अगं मूर्ख आहेस का तू? अक्षू, अगं तिला लागलं असतं ना, जोरात उडी मारली तिने. हा सांभाळून कर. फुटाणे मुरमुरे वगैरे लिहिलेत का तुम्ही? हा लिहिले ना. हा ए अक्षू,
ते तू इको फ्रेंडली गणेश मूर्तीचं सांगितलंयस ना? हो हो सांगितलं. हा बरं झालं तू सांगितलंस ते. आम्ही तोपर्यंत मी आणि इरा तुम्ही जास्त दगदग करू नका. मी आले की आपण सगळे एकत्र करूया. बरं ठीक आहे. नाहीतरी आम्ही करणारच होतं. मी आणि इरा साफसफाईचं बघणार होतो, पण ठीक आहे तू आल्यावर करू आपण. आणि अगं ऐक, फुलपगारे सर वगैरे सगळ्यांना सांग हा, यायला नक्की सांग. हा. अहो भुवनेश्वरी मॅडमना सांगावं लागेल ना. अगो म्हणजे काय, द्यावंच लागणार. हे बघ मी आजच फोन करतो. हा काही अधिपती आवडली काय आरास? ओमकार दादा जर ते द्या की. तंबू या वर्षी काय गणपतीला आपल्या घरात तंबूतला सिनेमा दाखवणार आहेत काय? काय केली अशी? कोण सांगितलं तुला करायला? ताईने सांगितलं. बया चंचे अगो कसली भारी आरास केल्यास. वा मम्मी बरं ना, अजून पूर्ण व्हायचे. पूर्ण झाली का मग म्हणा भारी. ओंक्या चल निघूया आपण. कुठे चालले? थांबा की आपण जोडीनं करू की आरास? नाही म्हणजे एकत्र मिळून करू आरास असं म्हणायचं होतं मला. तसं काही मेळ बसायचं नाही. तुझं तुझं कर, आम्ही आमचं आमचं करतो. हे चल रे, मूर्ती आणायला जायचं. अजय मी जाऊन येतो, जरा सामान घेऊन येतो. तुला जीवाला त्रास करून घेऊ. कवाच चांगलं बोलत नाहीत माझ्या संगत. तू वागतेच तशी. आता काय केलं म्या? त्यासनं जे आवडत नाही ते कशाला बोलती? ते जोडी बिडी काय ते ए चुकून. हा चुकून बी बोलू नकस आणि काय बी करू नकस. भूमीनं काय सांगितलंय ठाव आहे ना तुम्हासनी? हा ती जे सांगल तेवढंच करायचं. स्वतःचं डोसकं चालवायचं नाही काय. हा चला करा आता आरास. आवरा पटापटा. आता लग्नाची तयारी बी करायची. ताई अक्कल शिकवत होती आणि आता ही म्हातारी आपल्याला अक्कल शिकवणार आहे काय? लागले की ऐकायला मम्मी याक नाही मावशीला बी कसं दाखवती की मी तिचं समज ऐकते. पर मी तेच करते जे मला हवं असतं. सर आपण इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणू. म्हणजे जर शाळेत आपण मुलांना इको फ्रेंडली गणेशोत्सवाचं महत्त्व पटवून दिलं तर आयुष्यातही ते पुढे फॉलो करतील. आणि सर यावर्षी आपण ना काहीतरी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज करूया का? हो पण त्याच्यासाठी भुवनेश्वरी मॅडम कडे एक्स्ट्रा बजेट नको मागायला. सर आपली अक्षरा भुवनेश्वरी मॅडमची सून होणार आहे ना, मग तिने जर मॅडमला सांगितलं तर त्या देतील की बजेट आपल्याला. पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी एकत्र नाही करणार. सर आपण भुवनेश्वरी मॅडम कडे नको, आपण अधिपती सरांना सांगूया. ते देतील आपल्याला बजेट. हो मी सहमत आहे ना यांच्याशी. आणि मागच्या वेळेस नाही का वर्षा सहलीसाठी सरांनी केवढं नियोजन केलं होतं. हा आता सहल नाही जाऊ शकली पण सर आपण आता गणपती उत्सव तरी प्लीज साजरा करूया. हे बघा तुम्ही म्हणाल तसं करूया, पण आहे त्या बजेटमध्ये करूया. वेगळं बजेट मागायला नकोय. गणपती बाप्पा बसा 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 बसून घ्या. अहो गणपती बाप्पा येणार म्हणल्यावर सगळे शिस्तात करायला लागतंय सर. काय सर तुम्ही पण बजेट विचारायचं तरी आधी. हा द्यायचं का नाही द्यायचं, किती द्यायचं, केव्हा द्यायचं, कसं द्यायचं आम्ही बघितलं असतं की. तुम्हाला माहित आहे का नाही, देवाचं काम म्हणल्यावर ना आम्ही काय खुडमागं बघतोय ना आमच्या आई साहेब काय. जरा एक काम करा, हे घ्या एवढे पास होतील का बघा. लागले तर अजून सांगा, करा तुम्हाला जे काय करायचं ते. हा आणि अजून एक विषय केलेला आहे हार्ड. इकडं पोरांसाठी लेझिम आणलंय आणि झांजा आणल्यात. पोरासनी म्हणून धूर काढा, ठिणग्या काढा, याच्यात नाही कोकणा झाला पाहिजे गणपती उत्सवाला. सुट्टी नॉट. हा मजा करा म्हणा. येऊ काय मी गडबडीत. गणपती बाप्पा. ताई मी बघ आपल्या पाहुण्या मंडळींची यादी केली. आता तू सांग की अजून कुणा कुणाला बोलवायचं आपल्या गणपती दर्शनासाठी. गाईचं नाव लिहिलंस? कोण म्हणली?
व्याई मास्तरनीचं कुटुंब. हा हा त्यांना बोलवावं लागल. आम्ही त्यांना रीतसर फोन करूच, पण नाव लिहू आधी त्यांचं. हा अगं ताई त्यासनी बी बोलवायचंय. मनात नसलं तरी रीती भाती पाळाव्या लागतात दुर्गे. आणि जेवढं सांगितलंय तेवढं करत जा. चल निघ आता. थँक्यू. कशाबद्दल? ते गणपती उत्सवासाठी बजेट लेझिम वगैरे तुम्ही. हा त्याचं काय एवढं काय नाही. असं कसं अधिपती? अहो असे उत्सव ऍक्टिव्हिटीज या सगळ्यांमुळे मुलं खुश होतात. आणि मुलं खुश झाली की तुम्ही खुश होताय. हो तुमचा आनंद महत्वाचा आहे आमच्यासाठी. तुम्ही विचारलं होतं की नाही मला पाया पडताना माझा आनंद तुमच्यासाठी महत्वाचा आहे का नाही? म्हणताना सांगितलं की आहे. तुम्ही त्रास झालेला नको आहे आम्हाला. कसं आहे काही गोष्टी आता आमच्या हातातच नाही, कारण त्या आम्हाला माहीतच नाही आहेत. कारण त्या तुम्ही आम्हाला सांगणं झालाय. हे बघा तुम्ही आता पुन्हा सुरू करा. नाही जाऊ द्या. आता मी तुम्हाला काही विचारणारच नाही. आता गणपती बाप्पालाच विचारतो. बाबा तुला काय माहित असेल तर सांग जरा आमच्या कानात. तू जाता नाही काय जाऊ दे. चला 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 आम्हाला पण घाई आहे. गणपतीची तयारी करायची आहे. तुम्हाला बी घाई असेल. सोड काय तुम्हाला नसेलच सोडायचं? नाही मी जाईन रिक्षा. नाही आमच्या गाडीत. हा आत्ता आठवलं. एवढे मोठे मोठे ते हे ठेवलेत ना सिटीवर आमच्या गाडीच्या. बाबळीचे काटे असे सगळे पसरून ठेवलेले आहेत. चांगली आहे आमची गाडी. मी कुठे म्हटलं वाईट आहे? नाही आता आमच्या गाडीत बसायला तयार नाही म्हटल्यावर आमच्या बिचाऱ्या गाडीला तुम्ही वाईटच म्हणताय सा. दुसरं काय असं काही मी म्हटलं नाही अधिपती. मी एवढंच म्हटलं की मी जाते रिक्षाने. एवढंच म्हटलं. मी पण तेवढंच म्हणत होतो की मी बी त्याच बाजूने चाललोय. मी काय तुम्हाला फोर्स करणार नाही, पण चाललोय तर सोडलं असतं. ठीक आहे जाऊया आपण. मलाही गणपती उत्सवाची तयारी करायची. घरी काम आहेत सगळे. आपण 1 मिनिट म्हणजे आमच्या बरोबर आमच्या गाडीत नाही येऊया म्हणताय? आता मी हो म्हटलं ना, नक्कल कशाला करताय? चला. गणपती बाप्पा मोरया. गुरुजी झाली का तयारी? होय ठरले सरकार. हा दुर्गे तयारी माहित आहे समधी तयारी झाली. हा अधिपती गणपती घेऊन येतच असतील. इथं पण गणपती बाप्पा. चला चला आले. मंगल मूर्ती. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 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 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. डोळ्याला पाणी लावून घ्यायचं. नेत्रोदक स्पर्शनम्य आचमन 3 वेळा पाणी प्यायचं. ओम भूर्भुवस्वं केशवाय नमः. ओम भूर्भुवस्वं नारायणाय नमः. ओम भूर्भुवस्वं माधवाय नमः. ओम भूर्भुवस्वं गोविंदाय नमः. हात जोडायचे.
गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची मूर्ती पूर्वी प्रेम कृपा जयाची. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वे पुरवी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी धळके माळ मुक्ता फळाची. आई आई प्लीज ना, हे बघ वास खूप छान येतोय, गरमागरम एक तरी दे ना. अगं मीरा, आधी बाप्पाला नैवेद्य देऊ दे ना. काय चाललंय इथं? अगं बघ ना, ही दरवर्षी असंच करते. मला 12 पाहिजेच नाही. 12 नाही 24 मोदक करून ठेवले तुझ्या नावचे. पोटभर खा नंतर. अहो तुमचं नैवेद्य दाखवून झाला असेल तर सगळ्यांना प्रसाद द्यायला जाऊयात. हो चल. नैवेद्य झाला ना? मी आलेच. अगं ए काय बाई ही मुलगी आणि मोदक न करस. अहो चला हा, येतो का आम्ही? हो. ताई अगं मोदक खूप भारी झालेत. कमाल. अधिपती, आता एकट्याने दर्शन नाही घ्यायचं. म्हणजे जोडीदारणीला बोलवावं लागल दर्शनाला. आता तुम्हीच बघा, आम्ही काय सांगतो. द्या प्रसाद द्या गुरुजी. तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना फोन केलात का? अगं नाही केला, करीन मी आता. माझं तुझ्याकडे एक काम होतं. बोला ना. ते कोणाचं? हे बघ मॅडमचाच फोन आला. अगं बाई. बाबा स्पीकरवर ठेवा. हो. हा नमस्कार मॅडम. काय कशी काय चालली तयारी लग्नाची? हा अहो चाललीये. आता जरा गणपती आहेत ना त्यामुळे व्यस्त होतो. तुमच्याकडे पण गणपती असतो होय? हो 1.5 दिवसाचा असतो ना. हा आमच्याकडे 5 दिवसांचा असतो. तुम्ही सगळेजण या दर्शनाला. हा अक्षदा, हिराताई, विद्याताई सगळ्यांना सांगा. हा हो हो आम्ही येतो ना मॅडम. खरं तर आम्हीही तुम्हाला आमंत्रणासाठी फोन करणारच होतो. प्लीज तुम्ही या ना. उद्या आमच्या गणपतीचं विसर्जन होतंय ना. नाही नाही काय हरकत नाही. आम्ही पण प्रयत्न करतो यायचा. पण आम्हाला नाहीच जमलं तर अधिपती नक्की येतील. काय आहे घरात लग्नाची गडबड चालू आहे. लई काम आहेत आणि आपल्या गाठीभेटी तर काय होतच राहतील. हो ना. हो हो तुमचे गणपती झाले की आमच्याकडे नक्की या. अक्षता आहे का तिथं? बाबा. हो मॅडम. उद्या ये बर का घरी आणि लवकर या. काय? हो मॅडम. ठेवतो. हो मॅडम. अगो पण उद्या त्यांच्याकडे दर्शनाला जायचं तर रिकाम्या हाताने कसं जायचं? काहीतरी न्यावं लागेल ना. आपण उकडीचे मोदक नेऊया का? हा. अगं ताई उकडीचे मोदक त्यांच्या घरी? काय झालं? अगं नाही म्हणजे त्यांच्यासाठी हे सगळं कॉमन असेल ना. मला काय वाटतं की आपण ना अशा 5-6 प्रकारच्या वेगवेगळ्या महागड्या मिठाया घेऊन जाऊया. म्हणजे त्यांच्या स्टेटसला मॅच होईल ना. इरा आपण गणपती दर्शनासाठी जातोय आणि गणपतीचा आवडता पदार्थ कुठला? मोदक. आणि हे बघ प्रसादामध्ये गरीब श्रीमंत, महागडं स्वस्त, लहान मोठं, स्टेटस असं काहीही नसतं.
प्रसाद हा प्रसाद असतो, त्यामुळे मला वाटतं आपण नेऊया उकडीचे मोदक. चला मी तयारीला लागते. चालेल. बोलल्या मास्तरीनबाई. बरोबर बोलली ती. आणि हे काय, एकच जुडी झाली आहे? 21 जुड्या करायच्या आहेत. चला लागा. आधिपती, आवडलं का तुझं? होय आवडलं. काय काम आहे? हे बघ, हे घे आणि मास्तनीच्या घरला जा. भूमीनं घ्यायला सांगितले त्यासनी. तुला गणपतीला बोलवलंय ना मग त्यांनी. आईसाहेब येणार आहेत ना? आई अरे तिच्या मागं लई याप आहे. मला वाटतं 1.5 दिवसाचा गणपती आहे त्यांच्याकडे. बरं. त्यासनी सांग सांच्याला दर्शनाला बोलावलंय म्हणून. पाहिजे तर तू संघ घेऊन ये त्यासनी. हा हा कसं करतो बघतो. जा सावकाश जा. धनाजी, अरे आवडलं तरी समजा.